महाराष्ट्रासह विविध भागातून राज्यातून आलेले पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्याच्या विविध सेलचे सर्व प्रमुख, प्रदेशचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, माझे तळागाळातील पक्षावर प्रेम करणारे, आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या करता उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर 10 जून 1999 हा दिवस मला आज आठवतोय. त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अन्वीरांनी, प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळ साहेब, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील हे अनेक मान्यवर, हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली. तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितलं नाही. आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते. कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची, केंद्रात कुणाला युपीए करावं लागायचं, केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं. अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने, राज्याने पाहिली. हे कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, आमच्या युवतींनी, युवकांनी, सगळ्यांनी, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी, सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता 26वा वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला. याच्या आधी आपले बहुतेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे मुंबईला व्हायचे, परंतु यावेळेस सुनील तटकरेजी मला म्हणाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ. यावेळेस पुण्याला घेऊ, कधी नाशिकला घेऊ, कधी पुढच्या वेळेस नागपूरला घेऊ, कधी संभाजीनगरला घेऊ. अशा पद्धतीनं आपण तुमचा माझा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची हितगुज साधायची, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं, वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे. अशा पद्धतीचा निर्णय तो झाला. आज ज्या प्रचंड संख्येने